मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या बहिणींचा हप्ता केवायसीचा प्रॉब्लेममुळे बंद करण्यात आलेले आहेत, आता अशा बहिणींसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। होय मित्रांनो, राज्य सरकारने राज्यातील बहिणींसाठी सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात महिलांसाठी दिलासादायक निर्णय आता या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। ई केवायसी प्रक्रिया अपूर्ण राहिलेल्या किंवा चुकीची माहिती भरलेल्या किंवा ज्या महिलांनी या ठिकाणी ई केवायसीच केलेली नाही अशा महिलांना आता कागदपत्रे दुरुस्ती करण्यासाठी आणखी एक संधी देण्याचा निर्णय या ठिकाणी शासनाकडून घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, या ठिकाणी बऱ्याचशा अशा पात्र महिला आहेत ज्या या योजनेसाठी पात्र आहेत, परंतु फक्त आणि फक्त ई केवायसीच्या प्रॉब्लेममुळेच त्यांचा हप्ता या ठिकाणी बंद झालेला आहे। म्हणजेच काही महिलांनी या ठिकाणी ई केवायसीच केलेली नाहीये, काही महिलांची केलेली आहे परंतु या ठिकाणी चुकीची माहिती भरली गेली, त्यामुळे त्यांचे हप्ते या ठिकाणी बंद झालेले आहेत। तर आता अशा सर्व महिलांसाठी या ठिकाणी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। मित्रांनो, ई केवायसी राहिली होती, ई केवायसी प्रक्रिया चुकली होती, त्यामुळे लाखो महिलांचा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ हा बंद होता, थांबवण्यात आला होता। त्यामुळे आता या योजनेतून वगळल्या गेलेल्या अनेक महिलांना आता या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी लाभ मिळण्याचा मार्ग जो काही आहे तो मोकळा झालेला आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी राज्य सरकारने सर्व लाडक्या बहिणींना ई केवायसी करणे हे बंधनकारक केले होते। त्यानुसार बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी या ठिकाणी ई केवायसी आपली कंप्लीट करून देखील घेतली, परंतु सुरुवातीला ई केवायसी करतेवेळेस महिलांना अनेक अडचणी येत होत्या किंवा अपुरी माहिती भरल्याने किंवा तांत्रिक चुका झाल्यामुळे त्यांचे नाव या योजनेतून वगळण्यात आले होते। सरकारने या ठिकाणी ई केवायसी करण्यासाठी महिलांना 2 ते 3 वेळेस मुदतवाढ दिली। शेवटची जी काही मुदत या ठिकाणी देण्यात आली होती ती म्हणजे 30 एप्रिल 2026। 30 एप्रिल 2026 पर्यंत लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपली चुकलेली ई केवायसी दुरुस्त करण्याची संधी म्हणून या ठिकाणी शासनाने 30 एप्रिल ही मुदत दिली होती, परंतु तरी देखील अनेक महिलांकडून आवश्यक कागदपत्रे जमा होऊ शकली नाही, त्यामुळे बऱ्याचशा महिला अजूनही लाभापासून वंचित आहेत। त्याचप्रमाणे लाखो अशा पात्र महिला देखील आहेत की ज्यांच्याकडून या ठिकाणी ई केवायसी झालेले नाहीये, म्हणजेच त्यांनी या योजनेअंतर्गत जी काही केवायसी आहे ती केलेलीच नाहीये, त्यांच्याकडून केवायसी करणे बाकी आहे। अशा महिलांचा देखील या ठिकाणी लाभ शासनाकडून थांबवण्यात आला होता। परंतु आता अशा सर्व बहिणींसाठी की ज्यांचा ई केवायसी प्रॉब्लेममुळे या ठिकाणी हप्ता बंद झालेला आहे, अशा सर्व महिलांसाठी आता आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। या ठिकाणी आता अशा महिलांना पुन्हा एकदा संधी देण्यासाठी शासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे। आता ज्या काही अशा महिला असतील त्यांना या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने नाही परंतु ऑफलाईन पद्धतीने आपली ई केवायसीची प्रोसेस जी काही आहे ती या ठिकाणी पूर्ण करता येणार आहे। त्यासाठी त्यांना जिल्ह्यावरील महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन जे काही आवश्यक कागदपत्रे असतात, म्हणजे जी काही आपली या ठिकाणी केवायसीसाठी जे आवश्यक कागदपत्रे असतात, म्हणजे जसे की तुमचे आधार कार्ड, तुमचे बँकेचे पासबुक आणि तुमचे रेशन कार्ड, अशा पद्धतीने जे काही महत्त्वपूर्ण कागदपत्रे असतात ते तुम्हाला घेऊन या ठिकाणी जिल्ह्यातील महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन तुमची ई केवायसीची पडताळणी त्या ठिकाणी करावी लागणार आहे। ऑनलाईन पद्धतीने नाही परंतु ऑफलाईन पद्धतीने आता तुम्हाला या ठिकाणी संधीही देण्यात येणार आहे। राज्य सरकारने हा निर्णय घेताना स्पष्ट केले होते की लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या काही पात्र महिला असतील त्यामधील एकही महिला या ठिकाणी ई केवायसीच्या प्रॉब्लेममुळे वंचित राहू नये, अशा प्रकारे यामागील उद्देश आहे। आणि त्यामुळे आता या ठिकाणी अशा बहिणींना केवायसीची मुदत संपल्यावर देखील या ठिकाणी पुन्हा एकदा ऑफलाईन पद्धतीने एक संधी देण्याचा निर्णय या ठिकाणी शासनाकडून घेण्यात आलेला आहे। राज्य सरकारने आता अशा महिलांसाठी विशेष सवलत जाहीर केली आहे की ज्यांची केवायसी राहिली होती, ज्यांची ई केवायसी चुकली होती, तसेच ज्या महिलांची ई केवायसी प्रक्रिया ही अपूर्ण आहे किंवा चुकीची झाली आहे, त्या महिलांना आता जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयामध्ये जाऊन आवश्यक ते कागदपत्रे या ठिकाणी सादर करावे लागणार आहेत। महिलांकडून सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची या ठिकाणी शासनाकडून पुन्हा एकदा पडताळणी केली जाईल। त्या ठिकाणी खरोखर महिला पात्र आहेत की अपात्र आहेत अशा पद्धतीने या ठिकाणी पडताळणी केली जाईल आणि त्यात पडताळणी दरम्यान पात्र ठरलेल्या महिलांचा लाभ या ठिकाणी पुन्हा सुरू होणार आहे। म्हणजेच तुमचा लाभ या ठिकाणी 3 हप्त्यांपासून बंद असेल किंवा 4 हप्त्यांपासून बंद असेल किंवा मार्च एप्रिलपासून बंद झाला असेल, तर असे जे काही बंद झालेले लाभ आहेत आता अशा महिलांचे लाभ या ठिकाणी सुरू होणार आहे। त्यांना पुन्हा या ठिकाणी एकदा केवायसी करण्यासाठी शासनाकडून संधी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। फक्त तुम्हाला आता ऑफलाईन पद्धतीने कार्यालयामध्ये भेट देऊन, म्हणजेच महिला व बाल विकास विभागाच्या जे काही कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन आवश्यक ती कागदपत्रे तुम्हाला सबमिट करायची आहेत। त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचे आहे की आमची केवायसी बाकी होती किंवा आमची केवायसी चुकली होती, त्यामुळे आम्हाला या ठिकाणी आमची केवायसीची पडताळणी करून आमचा जो काही लाभ आहे तो सुरू करण्यात यावा, अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचे आहे। त्यानंतर तुमचे कागदपत्र घेतले जातील आणि तुमची पडताळणी केली जाईल। त्यानंतर 1 ते 2 दिवसांमध्ये किंवा 15 दिवसांच्या आत तुमचा या ठिकाणी लाभ हा पुन्हा सुरू करण्यात येईल।